जी एनर्जी 2013मध्ये होती तशीच एनर्जी किंबहुना त्याच्यापेक्षा दुप्पट एनर्जीनी सगळी आमची टीम काम करते. तर पथक म्हणजे पथक हे तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं, ही एक फॅमिली आहे. ज्यावेळेस पहिला ठोका पडला तेव्हा तो कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये झाला की आपण नक्कीच एक चांगला थॉट आणि चांगले इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. तुम्ही बघाल जे आपल्या पुण्याचे ग्रामदेवत आहे श्री कसबा गणपती, यांची प्रतिकृती आता बर्लिनमध्ये आहे. त्यामुळे हे लोकांना आवडतं आहे की लोक येऊन आपली संस्कृती जपतायत किंवा शिकतायत. त्या चॅलेंजेसवर मात करून पुढे जाण्याचा जो आनंद आहे तो काही औरच आहे, तो शब्दात नाही व्यक्त करू शकत. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत गप्पा मारायला आपल्याला असे प्रतिभावान पाहुणे लाभलेले आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक ढोल ताशा संस्कृतीत स्वतःला समर्पित केलेलं आहे. ज्यांचं वादन ऐकलं की आपले पाय आपसूक थिरकू लागतात असे आपल्या सगळ्यांचे लाडके वाद्य पथक श्री परशुराम ढोल ताशा पथक ट्रस्ट, आज त्यांचे उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत. स्वतः त्यांनी गेली 25 वर्ष अविरतपणे आपल्या वादनातून बाप्पाची सेवा केलेली आहे. त्यांचं स्वागत करूयात. श्री परशुराम ढोल ताशा पथक ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री अनिकेत जोशी सर आणि उपाध्यक्ष करण विधाते सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मोरया. वा, गणेशोत्सवाचं वातावरण आहे. गणेशोत्सव जवळ आला की काय भावना असतात तुमच्या? गणेशोत्सव जवळ आला की सगळ्यांचं एकच असतं की प्रॅक्टिस कधी सुरू करायची. म्हणजे हे पथक 2013पासून सुरू झालेलं आहे आणि जी एनर्जी 2013मध्ये होती तशीच एनर्जी किंबहुना त्याच्यापेक्षा दुप्पट एनर्जीनी सगळी आमची टीम काम करते. जसं आता ऑगस्ट सप्टेंबर जवळ आला की आम्हाला माहिती असतं किंवा 2 महिने आधी आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायची आहे. प्रॅक्टिस सुरू करण्याच्या आधी जागेचा बंदोबस्त करायचा, मांडव, या सगळ्या गोष्टी ह्याची तयारी सुरू होते. मग आमच्या मीटिंग्स कॉल होतात. आमच्या मीटिंग्समध्ये आम्ही सगळे बसून एक प्लॅन आखतो की बाबा ह्या प्लॅननुसार आपल्याला पुढे जायचं आहे, कारण मुलांची येणारी संख्या भरपूर असते आणि ते कसं प्लॅन होईल, कसं काय होईल, तर त्या दृष्टीने आम्ही सुरुवात करतो. तर साधारणपणे जूनमध्ये ही सुरुवात होते. अरे वा, क्या वा. खरं तर तुमच्यासाठी उत्सव तेव्हापासून सुरू होतो. नक्कीच. जसं एक चातक पक्षी वाट बघत असतो तसं वादकाला गणेशोत्सव आला हे सांगायची गरज पडत नाही. म्हणजे अगदी म्हणायला गेलं तर 31 डिसेंबरला कॅलेंडर बदललं की जो खरा वादक आहे तो नक्की बघणार काय, तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाचे गणेश चतुर्थी कधी आहे आणि तिथूनच ती खरी सुरुवात झालेली असते. पण जसं करणही म्हणाले की त्यानुसार साधारणतः एक जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एक बांधणी करावी लागते दरवर्षी. जरी पथक आज आपण साधारण बघितलं 2013पासून सुरू झालंय, पण तरी दरवर्षी एक वेगवेगळ्या बांधण्या कराव्या लागतात. त्यासाठी सगळ्यांना भेटणं, चर्चासत्र घडवून आणणं, त्याच्यातनं नवनवीन ज्या काही इनोव्हेशन्स असतात, मुलांचे लास्ट इयरचे मे बी फीडबॅक्स, त्याच्यावर कसं काम करून पुढं जायचंय. सो अनेक ह्या गप्पा गोष्टी, चर्चासत्र ही एक फॅमिली आहे. कारण हे काही स्पेसिफिकली आपण बघायला गेलं तर पथक म्हणजे पथक हे तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं, ही एक फॅमिली आहे. बघायला गेलं तर आपण कधी एकमेकाला असे जोडले गेलोय हे आपल्यालाही कळत नाही. म्हणजे एक साधारणतः शेवटच्या दिवशी आपण ज्या वेळेला शेवटची सांगता करून घरी जातो त्यावेळेला जो वादक असतो त्याचे नक्कीच डोळे पाणावलेले असतात आणि तीच पोचपावती असते. आणि जसं म्हणलं की वातावरण सुरू झालंय गणेशोत्सवाचं, हे एक वादकाच्या डोक्यात ते पूर्ण वर्षभरच असतं. पण अगेन जो आपण म्हणतो की गणेशोत्सव आला की पथकांचा सराव वगैरे, तर त्यासाठी लागणारे एक साधारणतः हे 2 ते 3 महिने स्पेसिफिकली असतात, ज्यात वेगवेगळ्या मीटिंग्स, चर्चासत्र घडवून एक प्लॅन आखायचा, त्याच्यावरती मग आपण इम्प्लिमेंटेशनकडे वळतो आणि मग सरावाला सुरुवात की मग सगळे वादक हे बेधुंद होणारच. अरे वा, म्हणजे एक मोठं वटवृक्ष उभं करायचं असतं हे. खरं तर नक्कीच कुटुंब आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आता उल्लेख केलात, हे कुटुंब ज्यावेळी उभं करायचं होतं तर ते कधी आपल्या पथकाची स्थापना झाली, त्याच्या नावामागची संकल्पना आणि
एकूणच सगळा ज्यावेळी आपल्याला हा डोलारा उभा करायचा आहे बाबा, तर त्याची कशी वीट रचली गेली? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर आम्ही काही मित्र आम्ही असे बसलो होतो. साधारण डिसेंबरचा महिना होता आणि त्यावेळेसच ही संकल्पना बोलता बोलता आम्ही बोललो की आपण एक असं पथक सुरू करू शकतो का जे मुलांनी सुरू केले, मुलांसाठी असेल. आणि त्यावर आम्ही बऱ्याचशा मीटिंग झाल्या, आमच्या बऱ्याचशा चर्चा त्यात रंगल्या. मग काय करावं लागेल, कसं फायनान्स असेल, काय असेल, हे सगळ्याचा एक प्लॅनिंग झाल्यानंतर जून 2013ला परशुराम पथकाचा जन्म झाला. वा. परशुराम पथकाचं म्हणजे नाव, जसं तुम्ही म्हणालात, नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण बघतो की आम्हाला ह्याला एक थोडंसं, जसं आपलं हे कल्चर आहे तर त्याला एक थोडंसं कल्चरल व्हॅल्यू देण्यासाठी आम्हाला थोडंसं देवाचंच एक नाव ठेवायचं असं चाललेलं. तर आमचे जे को फाउंडर विश्वस्त आहेत कैलासवासी श्री अनिल गानू, ज्यांना आम्ही सगळे गानू काका म्हणूनच हाक मारायचो, किंवा जे हे त्यांचा थॉट होता की हे नाव असलं पाहिजे. आणि मग आम्ही दोघं समोरासमोर बसून हे फायनल केलं नाव आणि मग परशुराम पथकाची सुरुवात झाली. वा वा. आणि ही एक संकल्पना होती, एक 4 मित्र, एक 8 मित्र करत एक मोठा संच तयार झाला, ज्याच्यातनं एक संकल्पना निर्माण झाली की तरुणाईला एक साधारण अगदी आपण म्हणलं एक 13 वर्ष 15 वर्ष मागं गेलो तर एक तरुणाईला एक अशा एका मुठीत बांधण्यासाठी काय आज आहे, तर ढोलताशासारखं दुसरं साधन नाही. जर तुम्ही बघितलं तर आज अनेक लोकही याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरनं येत असतात, पण इथे कुठलंही वेगवेगळ्या डिस्क्रिमिनेशनमध्ये अडकत नाही. सगळे इक्वली आपण ट्रीट केलं होतं. तसंच सगळे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रातनं एकत्र आलो, असा एक विचार पुढं ठेवल्यानंतर सगळ्यांना वाटलं की नाही, आपण ह्याच्यात एक प्रयत्न करून बघू, पुढं जाऊ शकू का नाही. पण जेव्हा एक ठरवलेला एक इरादा जेव्हा पक्का होता, चॅलेंजेस नाही आली तर मजाही नाही आहे. शेवटी त्याच्यावर ओव्हरकम करण्याची मजा आहे आणि त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आणि जे स्माईल मे आत्ताही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल, ते नक्कीच एक समाधानकारक असतं. आणि आज 13 वर्षानंतर जेव्हा आम्ही मागं वळून बघतो, सगळेच आमच्या बरोबरचे आज आजी माझी जेवढे किंवा करंट आमचे जे काही सहकारी आहेत, सगळ्यांबरोबर जो एक अनुभव आला, त्यातनं एक आज एक मोठं नाव पुण्यनगरीमध्ये किंवा एक वेगळ्या स्तरावर नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात नक्कीच आज एक वेगळंच म्हणजे आपण म्हणू शकतो की परशुरामला तो एक मिळालेला हे दादच आहे प्रेक्षकांकडनं. वा. ज्यावेळी 12-15 वर्ष झाली असतील आपल्या पथकाला आणि तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या 20 वर्षांहून अधिक काळ वाजवता आहात, वादन करता आहात, पथक स्थापन केल्यावर ज्यावेळी पहिलं वादन झालं, तो क्षण आणि तो काळ कसा होता? खरं सांगायचं झालं तर सगळेच एक्सायटेड होतो की परशुराम पथकाचा बॅनर रिव्हील होतोय पहिल्यांदा. आणि वादन म्हटल्यानंतर की जसं आम्ही बरेच वर्षापासून वादन करत आलो आहे आणि नवीन मुलंही होती, मग त्यांना शिकवण्यापासून आणि जो 2 महिने आम्ही घेतले होते ते शिकल्यानंतर मग ते जसं पुढे जाणार होतो आणि पहिल्यांदा ऑडियन्सला फेस करायचं अँडर परशुरामचा बॅनर, ते नक्कीच एक्सायटिंग होतं आमच्यासाठी. आणि ज्यावेळेस पहिला ठोका पडला तेव्हा तो कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये झाला की आपण नक्कीच एक चांगला थॉट आणि चांगले इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आणि परशुरामनी त्याचा ठसा उमटवला आणि पुण्यात खूप लोकांना आवडतं असं पथक आहे, जे आमचं वादन बघायला येतात, ऐकायला येतात आणि बरेचसे आम्हाला मेसेजेसही येतात की तुमचं वादन खूप छान झालं. आणि तीच आमची पोचपावती आहे. कमाल. खरं आहे. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे तुमचं वादन. धन्यवाद. ज्यावेळी परशुराम पथक येतोय वादन करायला, म्हटलं की आधीच ती ऊर्जा संचारते. मी तिकडे येईनच पुढे नक्की. प्रेक्षकांच्या सगळ्या भावनांवर आणि अनुभवांवर तुमच्या. तो काळ एक वेगळा होता जेव्हा तुम्ही सगळी स्थापना केली आपल्या पथकाची. त्या काळात वाद्य गोळा करणं, कारण पहिल्यांदा आपल्याला काहीतरी उभं करायचं आहे, एक टीम उभी करायची आहे, पथक उभं करायचं आहे, त्यावेळी वाद्य गोळा करणं, ती खरेदी आली. बरोबर. पोशाख कसे असले पाहिजेत, सो त्याची खरेदी आली. त्यानंतर सगळी माणसं गोळा करणं, वादक कलाकार गोळा करणं, हे सगळं करताना चॅलेंजेस कोणते होते, समस्या कोणत्या समोर उभ्या राहिल्या? सगळ्यात पहिला चॅलेंज म्हणजे होता तो फायनान्सच होता, की म्हणजे जर एखादं पथक उभं करायचं असेल आणि अशा मॅग्नेट्यूडचं उभं करायचं असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे एक ठराविक ढोलांची संख्या असणं खूप गरजेचं आहे. कमी ढोल असेल तर लोक इतके अट्रॅक्ट होणं थोडंसं एक
एक रेझिस्टन्स येतो की हेजिटेट होतं की बाबा ढोल कमी आहेत. तर आम्ही सुरुवात करतानाच आमचं एक ठरवलेलं आम्ही की ढोलाची संख्या ही जास्तच असली पाहिजे, जेणेकरून की जास्तीत जास्त मुलं मुली आमच्या सोबत येतील आणि आपण या पथकाची सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले चॅलेंज आमचा फायनान्स हा गोळा करणंच होतं. मग जसं मी तुम्हाला म्हणालो, गानू काका आम्ही सगळे एकत्र बसून मग आम्ही एक ठरवलं की आपण सगळ्यांनी एक कॉन्ट्रिब्युशन करून ते वाद्य आपण घेऊयात. मग ती वाद्य विकत घेतल्यानंतर मग प्रॅक्टिसची जागा जे आपण सृष्टी लॉन DP रोडला आहे तिथे आम्ही पहिली प्रॅक्टिस सुरू केली. मग तसा तो प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मग ढोल वाद्य वाढत गेले, संख्याही मुलांची वाढत गेली आणि मग त्यानुसार आता आपलं सुरूच आहे. वा. आणि यात दोन गोष्टी अजून असे ॲड कराव्याशा वाटेल की एक की आम्हाला म्हणजे जसं आपण आता ह्याच्यामध्ये म्हणतोय, पण माणसाशी गोळा करावीशी वेळ आली नाही आमच्यावरती. म्हणजे ही आता नक्कीच आमच्या मागे एक असेल असा एक साक्षात्कार किंवा एखादा हात जो आम्हाला कायम हे करत मदतीचा हात एक येत राहिला की माणसं गोळा करायची वेळ आली नाही किंवा आम्हाला ओव्हर पब्लिसिटी करायची गरज पडली नाही की या इथे वाजवायला या. आम्ही आमच्याबरोबरचे आम्ही एक ठराविक मित्र होतो, त्याच्याबरोबरीने काही एक संयोजक आणि काही अजून एक सर्टन अमाऊंट ऑफ मेंबर्स होते जे सुरुवातीला आमच्या बरोबर होते. आम्ही सगळ्या ह्या पूर्ण एक 6 महिन्याच्या प्रवासानंतर ज्या वेळेला जून 2013 साधारण पथक सुरू केलं, त्यावेळेला ज्यावेळेस आमचा पहिला ठोका पडला, त्याच्यानंतर जशी जशी आमची सरावाची हे दैनंदिन जीवनात दैनंदिन ह्याचा सराव सुरू झाला, त्याच्यामध्ये जे वादन आम्ही उतरवत होतो लोकांना नक्कीच ते आवडत होतं. म्हणूनच जसं मी म्हणलं की माणसं कधी गोळा करायची वेळ आली नाही, कारण की नक्कीच जो एक वादक होता त्याला नक्कीच ती साथ पोचत होती आणि त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म परशुराम पथक हे डेव्हलप करत होतं. सुरुवातीला नक्कीच चॅलेंजेस होती, कारण कुठली एक आज मुहूर्तमेढ आपण रवली की त्याच्यानंतर त्याचा एक वटवृक्ष जसं तुम्ही म्हणताय तो उभा राहीपर्यंत खूप स्ट्रगलमधनं आपल्याला जायचं असतं आणि त्यातनं आम्ही नक्की गेलो. आजही स्ट्रगल आहे, डे टू डे चॅलेंजेस वेगळीच असतात, ओव्हर द पिरियड येणारे चॅलेंजेस वेगळे असतात, पण नक्कीच त्या चॅलेंजेसवर मात करून पुढे जाण्याचा जो आनंद आहे तो काही औरच आहे आणि तो शब्दात नाही व्यक्त करू शकत. ज्यावेळी स्थानिक नागरिक असतात, वादनाचा सराव सुरू असतो, त्यावेळी बरेचदा एक ही समस्या उभी राहते की बाबा आवाजाचा, प्रॅक्टिसच्या आवाजाचा आम्हाला त्रास होतो. बरोबर. त्यावेळी मग दुसरी जागा शोधणं आणि तिथे पुन्हा उभं राहणं, हे चॅलेंज कसं असतं? कसं आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो की सर्वात पहिले सुरुवात झाली DP रोडपासून. तर DP रोडला आधी कमी पथकं होती, पण मग तिथे लॉन्स आहेत. मग प्रत्येक लॉन्समध्ये अनेक पथकं येत गेली. मग पथकांची संख्या वाढत गेली. संख्या वाढली म्हणजेच काय, तुमचे ढोल वाढत गेले, ताशे वाढत गेले, आवाज वाढतच जाणार आहे. मग तो तिथे रेझिडेन्शियल झोन डिक्लेअर केल्यानंतर सगळ्यांनाच तो त्रास होत होता की बाबा कुठे जायचं आता प्रॅक्टिस करायला. मग सिंहगड रोड एक असा ऑप्शन होता की तिथे थोडीशी मोकळी जागा होती. मग तिथे गेले, काही दुसऱ्या ठिकाणी गेले. पण आजही ही समस्या आहे की आता ओपन प्लॉट्स असे खूप कमी राहिलेले आहेत की जिथे पथकांनी येऊन प्रॅक्टिस करायला त्यांना जागा आहे. आणि जसं आपण बोलतच आहोत की पथकांची संख्या ही वाढतच चालली आहे. ऑफकोर्स इट इज अ व्हेरी गुड थिंग, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की पथकांची संख्या वाढते. कल्चरल हेरिटेज, हे कल्चरल व्हॅल्यू हे प्रॉपगेट झालंच पाहिजे. पण ती संख्या जी वाढत जाते त्याला मग आपल्याला जागा आहे का, म्हणजे अशा गोष्टी ह्या सगळ्या बघितल्याही गेल्या पाहिजेत. मुलांना रोज तिथे प्रॅक्टिसला येणं जमेल का, अशी जागा. मग अशा जागा आम्हाला चूज करायला लागतात की जिथे मुलं रोज येऊ शकतील, प्रॅक्टिस करू शकतील, सेफ्टी वाईज त्यांच्या सोयीनुसार. बिकॉज प्रत्येकजण आमच्या इथे ऑफिस, कॉलेज, स्कूल हे सगळं सांभाळूनच येतोय. बरोबर. मग ह्या अशा गोष्टी सगळ्या ह्या फॅक्टर्सला कन्सिडर करूनच एक जागा बघितली जाते. आणि मग ऑफकोर्स त्याचे काही रेंट्स असतील, काय असतील तर ते पे करून आम्ही ती जागा फायनल करतो. साहजिक आहे, सगळ्या बाजूंचा विचार करून मग ठरवावं लागतं. आणि सध्या आपली प्रॅक्टिस सिंहगड रोडला चालते. मग आता ज्यावेळी स्थापन केलं पथक, तो काळ, तुम्ही ज्यावेळी स्वतः वादन करत होता तो काळ आणि आत्ताचा काळ, कारण आता बऱ्याच सोयीसुविधा आहेत, आता सहज आपल्याला एखादी गोष्ट अवेलेबल होती. खरं आहे. त्या काळी ते अवेलेबल करणं अवघड होतं. सो हा जो प्रवास आहे त्यावेळेचा आणि आत्ताचा, हा प्रवास कसा दिसतो मधला तुम्हाला? ॲक्च्युली आम्ही खरं फॉर्च्युनेट आहे की आम्ही हे ट्रान्झिशन बघितलेलं आहे. तो काळ आणि आजचा काळ तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला माहिती की सोशल मीडियाचा काळ आहे.
म्हणजे खूप इझिली इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे सगळीकडे आणि तुम्ही एक गुगल केलं की सगळीच इन्फॉर्मेशन मिळते. ऑफकोर्स त्यावेळेस पण होतं, पण त्यावेळेस एवढं लोकांचं इंटरनेट आणि इथे एवढं लक्ष नव्हतं. त्यामुळे तिथं ऑन फील्ड जाणं आणि मग ते शोधणं की हे दुकान, हे वाद्य कुठे मिळेल काय, ह्या सगळ्यावर जास्त भर असायचा. आणि परशुराम पथक हे नेहमी लाँग टर्म रिलेशनशिपवरच काम करत आहे आणि पुढेही करत राहील. त्यामुळे आमचे वेंडर्स हे ठरलेलेच आहेत. त्या वेंडर्ससोबत पहिल्या वर्षापासून आत्ता हे वेंडर्स तेच आहेत आणि व्यवस्थित रिलेशनशिप आहेत. त्यांचे पेमेंट्स वेळेवर जातात, त्यांचं मटेरियल वेळेवर येतं आणि अशा सगळ्या गोष्टींचं एक फॅमिली, जसं अनिकेत म्हणाला की ही फॅमिलीच आहे. म्हणजे ही फॅमिली फक्त परशुराम पथकात वादन करणारी लोक नसून आमचे वेंडर्स, आमचे सप्लायर्स हे सुद्धा, हे सगळे आमच्या फॅमिलीचा एक भाग आहे. आणि अशीच फॅमिली जपत आम्ही आजपर्यंत पुढे सरकत आहोत आणि ह्याच्याही पुढे आय एम शुअर परशुराम पथक हे सक्सेसफुलीच सगळे पुणेकरांना एंटरटेन करत राहील त्यांच्या पारंपरिक तालांनी. वा, म्हणजे थोडक्यात काय तर एकच कुठला घटक महत्वाचा नसतो, तर असे अनेक सगळेच छोटे मोठे घटक आहेत ज्यांच्यामुळे एक सपोर्ट मिळतो आणि आपण वर जातो. आणि कुठलीही नवीन गोष्ट आली की काळानुरूप त्याचं ट्रान्झिशन हे नेसेसरीच असतं. त्या दृष्टीने जसं म्हणलं, आणि आम्ही अजूनही वादकच आहोत आणि आम्ही स्वतःला वादकच समजतो. फक्त हे एक कसं आहे की एक ऑर्गनायझेशन रन करण्यासाठी काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज प्ले कराव्या लागतात, त्याचा फक्त आम्ही भाग आहोत. आजही आम्ही आमच्या मुलांबरोबर, आमच्या वादकांबरोबर तेवढंच रममाण होऊन वाजवत असतो, त्यांच्याबरोबर आनंद घेत असतो. मिरवणुकांमध्ये आम्हीही तसेच ढोल उडवतो, ताशावरती तेवढेच तल्लीन होतो. त्याच्यामुळे वादकच आहोत आम्ही आणि वादक राहू. आणि शेवटी कसं आहे, ही सिस्टीम जेव्हा रन होतीये, मूळ वादक नाही आमच्यातला हरपला पाहिजे, हे आम्ही कायम एक आमच्या मुलांनाही हा मेसेज पास करतो. आज आम्ही बघत आहोत, कदाचित 5 ते 10 वर्षानंतर आम्हाला एक पुढची पिढी तयार करायची जी चालू आहे. हे जसं तुम्ही म्हणलात, हे ट्रान्झिशन आहे. आम्हालाही कोणाकडनं तरी एक वारसा वसा आलाय जो आम्ही पुढे नेतोय. आज आम्हालाही तो एक पुढे हँडओव्हर द्यावा लागेल. त्यांनाही आम्ही हेच सांगतो की तुमच्यातला वादक हा कायम जिवंत राहायला पाहिजे, कारण जो वादक आहे त्यालाच त्या सगळ्या गरजा बरोबर समजणार आणि तो त्याच्यावरती त्या दृष्टीने काम करणार. साहजिक आहे, तरच आपली संस्कृती आपल्याला पुढे वाढवता आणि येईल. जसा आपण आपल्याला एक्सपिरियन्स येत राहतो, इतक्या वर्षाचा वादनाचा एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स जोपर्यंत आपण आपल्या येणाऱ्या पिढीसोबत शेअर नाही करत, तर त्यांनाही ते कसं करणार आहे किंवा ते पुढच्या पिढीला कसे पास ऑन करणार आहेत. तर आमचा हाच एक नेहमी गोल होता किंवा अजूनही आहे की जे आपण शिकलोय ते पुढे शिकवलं पाहिजे आणि त्यांनी पुढे शिकवलं पाहिजे. तर असंच सुरुवात आहे आणि असंच सुरू आहे आजपर्यंत. अगदी योग्य गोष्टी आपण समोर देणं आणि त्या पुढच्या पिढीने आणखी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. बरोबर. जसं तुम्ही स्वतः तुमच्यातला वादक आत्मभान विसरून आणि ऊर्जा घेऊन वादन करतो, तसंच प्रेक्षकांचं आहे, आपल्या गणेश भक्तांचं आहे. नक्कीच. बेलबाग चौकात परशुराम पथक की ज्यावेळी येतं आणि हे कानावर पडतं, आत्ता तरी मोबाईल आहेत की बाबा पटकन अरे हे पथक इथे आलेलं का, आणि लोक लगेच तिथे येतात. ज्या काळात हे काहीच नव्हतं, त्या काळात लोक यायचे, गर्दी करायचे तुमच्या वादनाच्या भोवती. तो अनुभव कसा होता की ज्यावेळी तुमच्याकडे काहीच सुविधा नाही आहेत की बाबा आला मेसेज पटकन टन वाजला आणि हा चला आलेले परशुराम पथक, हे नसतानाही लोक येतात, गर्दी करायचे, त्यावेळी तो अनुभव घेताना तुम्हाला स्वतःला काय वाटायचं? अनुभव तर खूपच छान होता. बेसिकली डिफरन्स काय आहे ना की त्यावेळेस एकमेकाला भेटणं जास्त व्हायचं. आता कसं आहे मेसेजेस थ्रू बोलणं जास्त होतं, त्यावेळेस भेटणं जास्त व्हायचं. त्यामुळे आम्ही एकमेकाला भेटायचो, म्हणजे बाहेरचेही मित्रपरिवार जो आहे आमचा, आम्ही भेटायचो. मग ते कळायचं की बाबा आपली मिरवणूक अशा अशा ठिकाणी आहे. मग ते वर्ड ऑफ माउथ जे म्हणतो आपण ते, आणि मग आमचं वादन बघायला ऐकायला लोक येणार आणि मग ऑडियन्स जसं आपल्याला एक टाळ्यांनी जे आपल्याला प्रोत्साहित करतं, मग मुलांचं काय, मुलं वाजवायला लागले की मग तो ठेका सोडतच नाहीत. तर ते आजसुद्धा आहे आणि म्हणजे खरंच सगळेच मेहनत घेतात, सगळीच पथकं चांगली आहेत. पण प्रत्येकाचे व्हॅल्यूज, प्रत्येकाचे काही मोडस ऑफ ऑपरेंडी आहेत, काही रूल्स रेग्युलेशन आहेत, त्यानुसार ते ऑपरेट करतात. आमचं पहिल्यापासूनच फोकस वादन राहिलेलं आहे. आम्ही खरं सांगायला तर आम्ही खूप लो प्रोफाईल राहिलेलो आहोत आधीपासून. त्यामुळे तुम्ही बघाल की आमचं खूप मोठा सोशल मीडिया प्रेझेन्स नाही आहे. पण आम्ही, जसं मी तुम्हाला म्हणालो, वादन हीच प्रायोरिटी आधीही होती, आत्ताही आहे आणि पुढेही असणार आहे. तर तेच आम्ही सुरू ठेवले.
आणि परशुराममध्ये आलेल्या वादकाला आम्ही डे 1 पासून हेच सांगायचा प्रयत्न करतो की वादन, वर्तन आणि संस्कृती ह्या गोष्टींचा इथे मिलाप झाला की त्या वादकाकडनं ते 100% डिलिव्हर होणारच आहे. आणि प्रत्येकाला सांगणं हेच असतं की वादन थोडं कमी होईल आपल्या इथे, पण शिस्त ही 100%. म्हणजे आपण जसं अगदी कॉर्पोरेट भाषेत म्हणलं तर 0 टॉलरन्स, तसं शिस्त ह्याच्यासाठी आपलं 100% एक प्रायोरिटी असते. आणि ती प्रत्येक वादकाने ही जतन केलीच पाहिजे. म्हणजे त्यात छोट्या छोट्या अगदी गोष्टींपासनं, म्हणजे तुमचा ड्रेस कोड कसा असेल, ते तुम्ही वादनाला उभे राहता कसे, वागता कसे, अगदी प्रेक्षकही असतात. अनेक वेळा अशा सिच्युएशन्स येतात गर्दीमध्ये. अगदी लक्ष्मी रोडचं सुद्धा उदाहरण घेतलं की लोंढे कधी कधी गर्दीत अंगावर येतात. अंगावर आले तर त्यांना तुम्ही सामावून घ्या, त्यांना मदत करा. आणि हे आपले वादक करतात, कारण असे अनेक प्रसंग आम्हीही बघितलेत की कधी कधी एकदम गर्दीचा लोंढा येतो. वादकाच्या शेवटी आज कमरेवर एक 15 किलोचा ढोल असतो. त्यालाही ती गर्दी एकदम असह्य होते, कदाचित त्यालाही समजणार नाही काय करायचं. पण आपण अशा वेळेला कधी कधी वादन थांबवून अशी गर्दी आज सामावूनही घेतली, कारण लहान मुलं असतात, बायका असतात, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आपण बघितलाय आज मिरवणुकांचा भाग असतो. त्याच्यानंतर काही आजी आजोबा अशाही प्रकारची लोक असतात. आणि अशा लोंढे जेव्हा किंवा एखादी गर्दी उसळली तर त्यावेळेला शेवटी आज आपण सामाजिक भान जपणं म्हणजे काय, हा त्याचाच भाग आहे. आज त्या गर्दीमध्ये कोणाची उगीच चेंगराचेंगरी होऊ नये अशा नक्की आपण अशा लोकांना जागा करून देतो. 2 मिनिटं वादन थांबलं तरी हरकत नाही. शेवटी तो प्रेक्षक आज कोणासाठी आलाय, आज तुम्हालाच दाद द्यायला आलाय. आणि त्या प्रेक्षकाला जर आज उभं राहायला जागा नसेल तर तो कशी दाद देणार. त्यामुळे ह्या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपले वेगवेगळे सेशन्स ज्या वेळेला आपण आफ्टर प्रॅक्टिस ठेवतो, एस्पेशली जे नवीन मुलं असतात, नवीन वादक मुलं मुली, त्यांना हे सांगण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो की आपल्या वर्तनातनं, आपल्या वागणुकीतनं, आपल्या शिस्तीतनं जर तुम्ही व्यवस्थित ठसा उमटवला तर आपली संस्कृती ही ऑटोमॅटिक जोपासली जाणारच आहे. आणि परशुराम पथकाचं ते एक कायम वैशिष्ट्य राहिलेलं आहे. साहजिक आहे. ज्यांची दाद मिळवण्यासाठी आणि ज्यांच्या टाळ्यांसाठी आपण भुकेलो असतो, तर त्यांची कुठेतरी काळजी घेणं गरजेचं असते. नाही जसं आणि अनिकेत म्हणाला डिसिप्लिनचं जर म्हणतोय की आम्ही सगळे डिसिप्लिनवर पण फोकस जास्त आहे, तर फक्त मिरवणुकीत नसून प्रॅक्टिस सेशन्समध्ये सुद्धा राईट फ्रॉम आमच्या इथे कोणी शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसणार नाही, कोणी सँडल किंवा चप्पल घालून असं कोणी दिसणार नाही. प्रत्येकाच्या गळ्यात आय कार्ड असेल, फुल पॅन्ट किंवा जीन्स आणि शर्ट, हे व्यवस्थितच असतं वागणूक. म्हणजे एखादा जर मंडळ आमच्याकडे येणार असेल, अप्रोच होणार असेल किंवा परशुराम पथकाचं वादन ऐकून त्यांना आपल्याला वादनाची संधी द्यायची आपल्यासाठी, तर तो एक फिजिकल अपिअरन्स वादनासोबतही तितकाच महत्त्वाचा आहे. तर त्यावरही काम केलं जातं. मुलांशी वादन झाल्यानंतर वेळोवेळी बोललं जातं. आणि इतकी काळजी आम्ही नक्कीच घेतो की प्रॅक्टिस झाल्यानंतरसुद्धा आमच्याकडे बरीचशी लहान मुलंसुद्धा येतात वाजवायला. म्हणजे लहान इन द सेन्स 14 वर्ष ज्यांचं वय आहे ते पण येतात. तर ते घरी पोचलेत की नाही एवढंसुद्धा आमच्याशी त्यांचा संवाद असतो त्यांच्या पालकांशी. त्यामुळे ते रिलेशनशिप फक्त वादकांशी नसून त्यांच्या पेरेंट्स, त्यांच्या पालकांशी सुद्धा आमचं असतं. बरेचशी लोक आहेत आमच्या जी प्रत्येकाला काही ड्युटीज डेलिगेट केले गेलेले आहेत, तर त्या ड्युटीज ते सगळे फॉलो करतात. आणि म्हणूनच हा एक सिस्टमचा भाग आहे. जसं अनिकेत म्हणाला की सिस्टम रन करण्यासाठी जे तुम्हाला पाहिजे ते सगळं त्या जागेवर आहे. आणि म्हणून हे सगळं सक्सेसफुली सुरू आहे. वा, कमाल. आणि एक छोटासा याला पॉईंट ॲड करायचा झाला ना, तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणून आपण पथक सुरू केलं तेव्हा की पालकांचा विश्वास जिंकणे. आज कदाचित आम्ही एक मित्र होतो सगळे, आमचे घरचे एकमेकाच्या फॅमिली फ्रेंड्स सगळे आम्ही कॉमन प्लॅटफॉर्मवर होतो. पण एक नवीन वादक ज्या वेळेला एखाद्या पथकामध्ये एनरोल होतोय तर तिथली सिस्टम कशी आहे, माझं पाल्य सेफ आहे का, त्याला व्यवस्थित प्लॅटफॉर्म उभा केला आहे का, त्याच्या व्यवस्थित काळजी घेतली जाते का. आणि हे सगळं नक्कीच एक जसं म्हणलं की आमचं पिरियडिक पालकांसोबतही एक कनेक्ट असतो. पालकसुद्धा आमच्याशी पिरियडिक कनेक्ट ठेवत असतात. आम्हीही त्यांना वेळोवेळी सूचना देत असतो. कधी कधी अगदी काही मिरवणुका अशा असतात जिथे आम्ही जसं म्हणजे एक साधारणतः करणजी म्हणले की 14 वर्षाचा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल, पण आम्हाला वाटतंय की त्यांनी येणं तेवढं कारण गर्दीचा जर एखादा हे असेल, इमोशन्स सगळ्यांना असतात, अगदी मुलं रडतात, पण एक लार्जर गोल आणि सगळ्यांच्या सेफ्टीचा विचार करून आपण काही निर्णय घेतलेले असतात. आणि
ओव्हर द पिरियड ऑफ टाइम नक्कीच आज एक अभिमान वाटतो की असे पालक आज निर्धास्तपणे सांगू शकतात की आमचं पाल्य हे परशुराम पथकात जात आहे. कारण अगदी मिरवणूक कधी कधी 12 वाजता संपते, कधी कधी यायला उशीर होऊ शकतो. कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की मिरवणूक झाल्यावर आपण आपल्या सराव जागेवर येतो, आपल्याकडे पोटभर गरम व्यवस्थित जेवण असतं आणि हे कंपल्सरी असतं की कोणी घरी जायचं नाही, प्रत्येकाने तिथे यायचं, जेवायचं आणि मग घरी जायचं. आणि अनेक पॅरेंट्स आजही निर्धास्तपणे असतात की आज उशीर जरी झालाय तरी आपलं पाल्य सुखरूप पोहोचेल. आपल्यातले काही व्हॉलेंटियर्स स्वतःच्या कारमधनं नेऊनही सोडतात घरी जर खूप उशीर होत असेल तर. त्यामुळे ते एक चॅलेंज होतं आणि आज त्याच्यावर नक्की आम्ही सक्सेसफुली पुढे चाललोय आणि तो विश्वास संपादन केलाय. साहजिक आहे, कारण तुम्ही मागाशी म्हणालात कुटुंब आहे, नक्की त्यामुळे हो, या नक्कीच, सगळ्या गोष्टी नक्कीच. जपणं गरजेचं. सर, तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली तेव्हाच मिरवणुकांमधलं DJ संस्कृती आणि पारंपरिक वाद्यपथकांची संस्कृती यातलं संतुलन कसं होतं? कारण आपण बघतो तर आपल्या एकूण गणेशोत्सवाचा अगदी 5-10% भाग म्हणजे मिरवणुका असतात. तरीही त्यातला आकर्षणाचा खरं तर दिवस तो प्रत्येकाचा आहे. त्यामुळे त्यावेळी असलेलं डीजेंचं आणि पारंपरिक वाद्यपथकांचं संतुलन ते तुम्हाला कसं दिसतं आणि आज ह्यातला बदल कसा दिसतोय? खरं सांगायचं गेलं तर आमची प्रायोरिटी नेहमी ढोलताशाच असेल. आमचं पथक आहे म्हणल्यावरती. पण DJ ऑफकोर्स DJ प्रत्येकाचा हा पर्स्पेक्टिव्ह झाला किंवा सब्जेक्टिव्ह विषय हा की बऱ्याच लोकांना DJ प्रेफरेबल आहे, पण आमच्यासाठी तर नक्कीच ढोलताशाच आहे. तर आम्ही मुलांसाठी किंवा आम्ही मुलांना तर हेच सांगतो की आपलं जे कल्चर आहे हेच जास्त पुढे चालत राहिलं पाहिजे. तर जेवढं ढोल ताशा ऐकण्यामध्ये जी मजा आहे किंवा त्या ढोल ताशाच्या तालावरती नाचण्यात जी मजा आहे, जे माझं वैयक्तिक मत असं आहे की DJ तर आपण किंवा ते म्युझिक आपण कधीही ऐकू शकतो, पण ढोल ताशा आपण नेहमी नाही ऐकू शकत. तेव्हा तो एक सण असला पाहिजे, तेव्हा ते एक ओकेजन असली पाहिजे, तेव्हाच ढोल ताशा वाजतो. तर मग ते जास्त माझ्यासाठी प्रेफरेबल असेल. बाकी अनिकेत सांगेल. आज आपण जेव्हा संस्कृतीचा विचार करतो ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश बघतो, अगदी पूर्वापार DJ हे पूर्वीही चालत आले, नो डाऊट, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आपण पुढच्या संस्कृतीला म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय? तर आज ढोल ताशा ह्याच्यानी एक जो यूथ एकत्र आलाय आणि जो आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, तर तीच शिकवण आपल्याला आज शेवटी जेव्हा पुढे न्यायची वेळ येते त्यावेळेला आपण आपल्या संस्कृतीला साजेसं असं एखादं जे वर्तन असतं जे आपल्या ढोल ताशामधनं दिसतं हे पुढे नेणं जास्त गरजेचं आहे. DJ मुक्त किंवा DJ नसणं हे एक रेव्होल्युशन आहे. हे प्रबोधनातनं नक्की घडेल. आज नाही उद्या, उद्या नाही परवा. हे आज आपण म्हणलं इथे बसून की DJ मुक्त कदाचित नाही होणार, 5 वर्षानंतर नक्की होईल, 10 वर्षानंतर संख्येवर सुद्धा नक्की ह्याच्यावरती मर्यादा येईल. आज असं अनेक ठिकाणी आपण बघतो की जे मे बी पूर्वी डॉल्बी वगैरे जे प्रकार होते त्याच्यावरती मिरवणुका त्यांच्या चालायच्या, पण आज ते पारंपरिक वाद्यांकडे वळले, ढोल ताशाकडे वळले. सो हे एक रेव्होल्युशन आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच जसं आज एक प्रबोधनाची लाट जी उसळली आहे पारंपरिक वाद्यांकडे किंवा आपल्या संस्कृतीला साजेसं आणि देखणं असं जे आपण रूप देऊ शकतो ते जे पारंपरिक वाद्यांनी देऊ शकतो, त्यामध्ये नक्कीच आपण हातभार लावला पाहिजे. वा, अगदी हे सकारात्मक बदल होतीलच. आणि तुम्ही म्हणा तसं बदल घडतील ते हळूहळू आणि टप्प्याटप्प्यानं घडतील जर प्रत्येकानं हातभार लावला तर. हो, नक्कीच. जागतिक पातळीवर आपला उत्सव गेलेला आहे. खरं तर आपले जे काही भारतीय लोक बाहेर गेलेले आहेत त्या बाहेरच्या देशांमध्ये उत्सव साजरा करतात प्रत्येकजण आपापल्या परीनं. पण ज्यावेळी जागतिक पर्यटक इथे येतात, विद्यार्थी इथे येतात आपल्या उत्सव काळात, तर ते त्यांच्या समोर आपला उत्सव योग्य रीतीनं मांडता यावा यासाठी आपण प्रत्येकानं काय केलं पाहिजे? मग त्यात आपण सगळेच आहोत, स्थानिक नागरिक असतील, गणेश मंडळ कार्यकर्ते असतील, मंडळ असतील, वाद्यपथकं असतील, या सगळ्यांनी कशी भूमिका पार पाडली पाहिजे? बेसिकली जर असे फॉरेनर्स किंवा आपल्याकडे येत असतील तर आपल्या इथे बरेचशी मंडळ आहेत ती चांगली कामं करत आहेत, सोशल अवेअरनेस क्रिएट करत आहेत. आज आपले जे पूर्वज होऊन गेले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे त्यावेळेस जे होतं ते सगळे जिवंत देखावे सादर करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते येऊन बघतात तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच ही खूप चांगली गोष्ट किंवा आणि ते तिथे जाऊन सांगतात किंवा
तिथे हे एक्सपिरियन्सेस त्यांच्यासोबत शेअर करतात. तसंच जर वादन म्हटलात तुम्ही तर DJ किंवा म्युझिक सिस्टीम्स हे वेस्टर्न कल्चरमध्ये तर आधीपासूनच आहे. अगदी ढोल ताशा हा त्यांच्यासाठी नक्कीच नवीन आणि चांगलं वाटणारं एक इन्स्ट्रुमेंट आहे किंवा ते एक म्युझिक आहे. तर ते जेव्हा ढोल ताशा ऐकतात तेव्हा आम्ही सुद्धा बघतो बऱ्याच जिथं जिथं मिरवणुका आम्ही वाजवतो, जिथं जिथं मिरवणुका असतात गणपतीच्या, बरेचसे हे फॉरेनर्स आम्हाला आढळतात की जे येऊन त्या तालावरती नाचतील किंवा जे चांगली दाद देतील आम्हाला. तर मग हेच सगळं पुढं गेलं पाहिजे ही अशी आमची तरी इच्छा आहे. जसं मी म्हणालो की DJ हे त्यांच्याकडे आहेच आहे ऑब्व्हियसली, ढोल ताशा नवीन आहे. तर मग म्हणूनच आपल्यातलीच काही मुलं जे फॉरेनला शिकायला जात आहेत, आज ते तिकडं पथक सुरू करत आहेत किंवा तिथे हे वाद्य तिथल्या लोकांना शिकवत आहेत, एक कम्युनिटी तिथे डेव्हलप होती आहे. तर हेच मी म्हणेन की आपली खरं पोचपावती किंवा आपला विजय तोच आहे की तिथेही हे सुरू होतं आहे आणि हे प्रॉपगेट होत चाललं आहे आणि हे वाढत चाललं आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अरे वा, कमाल. आणि आज गणेशोत्सव म्हणलं की तो फक्त पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, महाराष्ट्रापुरता नाही, देशापुरता नाही, हा नक्कीच ग्लोबल झालेला आहे. अनेक वेळा आम्हाला आलेल्या अनुभवांपैकीच काही अनुभव आहेत की जसं अगदी सरावाच्या वेळेस सुद्धा, म्हणजे तुम्ही उल्लेख केलात की कॉलेज स्टुडंट्स हे आज पुण्याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये शिकत आहेत. आज जेव्हा संध्याकाळी सराव चालतो, पुणे शहराच्या चहूबाजूने सराव चालतो, असं कुठलं स्पेसिफिक भाग राहिलेला नाही आहे. तसेच ते स्टुडंट्स जिथं जिथं राहत आहेत हे अनेक वेळा सराव बघायला येतात. आपल्याही परशुराम पथकामध्ये असे अनेक वेळा आम्ही अनुभव घेतलेत की आसपासच्या कॉलेजमधले तरुणाई, म्हणजे जी इथे शिकायला आलेली आहे, फॉरेनर्स और विदेशी जे कोणी आपण आता पाहुणेही म्हणू शकतो, असे अनेक वेळा येतात, समजायचा प्रयत्न करतात, ढोल बांधायचा प्रयत्न करतात, आपल्या मुलांबरोबर रममाण व्हायचा प्रयत्न करतात. त्यांना त्या गोष्टीचं खूप एक वेगळं फॅसिनेशन आहे की हे असं काय आहे की ज्याच्यामुळे ही आज एवढी तरुणाई एकत्र बांधली गेली आहे. आणि हे आपल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. आणि हा ग्लोबल करण्यात जसं तुमचा अगदी म्हणजे मला पॉईंट पटला की हे फक्त एकाचं काम नाहीये, अगदी स्थानिक नागरिकापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन, त्याच्यानंतर मंडळ आणि एक ढोलताशा हा तर एक त्याच्यासाठी असलेला एक वेगळाच प्लॅटफॉर्म आहे असं आपण नक्की म्हणू. मिरवणुकांमध्ये सुद्धा तुम्ही आज सगळ्या रस्त्यांवर बघाल ही मंडळी, ही पाहुणे मंडळी, ही वेगवेगळ्या मंडळांच्या आसपास तुम्हाला दिसतील, ऐकतात, नाचतात आपल्यासारखं. म्हणजे तुम्हाला असं कुठं जाणवणार नाही की बाबा हे फॉरेनर आहेत का. ते ज्या वेळेस आपल्या बरोबर रममाण होतात, तो आपल्या इथला माणूस जसा रममाण होतो, जो वादक रममाण होतो, त्याचनुसार ती लोकही रममाण झालेली आपल्याला दिसतात. आणि हे आपल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. आणि जे ग्लोबल गणेशोत्सव किंवा आपण हे म्हणतोय हा पोचलेला आहे आणि याच्यात सगळ्यांचंच योगदान आहे. आणि असं योगदान अजून आपण कसं वाढवू शकू याच्यावर एक नक्कीच मोठे कदाचित खूप छान छान आपल्याकडं मान्यवर आहेत जे ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना गायडन्स देऊ शकतील की प्रत्येकाच्या परीने काय खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल. आणि तसं जर प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर हा ग्लोबल गणेशोत्सव जो आहे तो भव्य दिव्य हा फक्त एका हे आपल्या देशापुरता न राहता आज सर्व विश्वविख्यात होण्यास काहीच अडचण नाही. छोटंसं उदाहरण म्हणलं तरी तुम्ही बघाल जे आपल्या पुण्याचे ग्रामदेवत आहे श्री कसबा गणपती, ह्यांची प्रतिकृती आता बर्लिनमध्ये आहे. त्यामुळे हे लोकांना आवडतंय की लोक येऊन आपली संस्कृती जपतायत किंवा शिकतायत आणि ते तिथे नेल्यानंतर ते त्याला जपतायत. तर ते हाच मी म्हणेन हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि पुढे होत राहील, का थोडा वेळ लागेल त्याला, पण हे नक्कीच पुढे चालत राहील. अगदी. आज जर्मनीत उत्सव साजरा होतो, बर्लिनमध्ये तुम्ही म्हणालात तसं थायलंडमध्ये मंदिर उभं केलेलं आहे बरोबर व्यवस्थित तिकडच्या लोकांनी. सो तेही कुठेतरी आपली संस्कृती स्वीकारतायत, योग्य गोष्टी स्वीकारतायत खरं तर. आणि त्यामुळे आपण योग्य प्रकारे आपला उत्सव देणं गरजेचं आहे सगळ्यांना. जागतिक किंवा विदेशी पर्यटकांचा परशुराम पथकासोबत असलेला अनुभव ऐकायला मिळेल. काही ठराविक अनुभव असतील त्यांच्यासोबतचे वादनाच्या वेळेचे. नक्कीच. जसं मी म्हणलं की आपला मोस्ट ऑफ द सरावाचा टाइम हा एकतर DP रोड म्हात्रे पुलाच्या नंतरचा जो आहे तो किंवा सिंहगड रोड ह्या परिसरामध्येच आपला बराचसा काळ आपण 13 वर्षातला घालवलेला आहे. एखादं वर्ष दुसऱ्या एखाद्या जागेवर आपण सराव केला आहे. पण अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या परिसरामध्ये ज्याच्यामध्ये हे स्टुडंट्स आज आपल्या भारताबाहेरनं इथे शिकायला येतात. अनेक वेळा ते आपल्या सराव मंडपात आलेले आहेत.
इंटरॅक्शन करायचा प्रयत्न केला, संस्कृती समजायचा. कारण जेव्हा आपल्या सराव मंडपात येतात, ढोल ताशा आपण वाजवतोय, पण कशासाठी वाजवतोय? ढोल ताशा म्हणजे काय? ढोल ताशा आज जर आपण बघायला गेलो तर हे रणवाद्य. रणवाद्य म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला सैन्याला एक स्फुरण चढावं ह्यासाठी वाजवलं जाणारं वाद्य म्हणजे रणवाद्य. आज जसा एक पहिला ठोका पडला की चालत जाणाऱ्या माणसाच्या अंगावर शहारा हा आलाच पाहिजे. अगदी. आज तसेच अनुभव त्या लोकांनाही आले की हे असं काय आहे की ज्याच्यामुळे त्यांना पण असं वाटते की हे वेगळं काहीतरी चाललंय जे त्यांनी कधी अनुभवलेलं नसेल किंवा नाही आहे रादर. सो असे अनेक स्टुडंट्स आलेले आहेत. आपल्या विविध मिरवणुकांमध्ये सुद्धा असे अनेक आपण बघितले की उत्साही ही तरुणाई किंवा कोणी विदेशी पाहुणे हे आपल्या मिरवणुकीतही येऊन प्रयत्न केला आहे की हे नक्की हे ताल कुठले, त्याच्याबरोबर आपल्या जसं आपल्या बरोबरीने आज आपले प्रेक्षक आपल्याला दाद देत असतात, कदाचित त्याच प्रेक्षकांच्या अगदीच खांद्यात खांदा मिळवून त्या सर्व लोकांनी तोच अनुभव घेतला आणि तसा आनंद मनमुराद लुटलेला आहे. सो परशुराम पथकाबरोबर असे काही पाहुणे मंडळी आज आपल्याबरोबर येऊन गेलेत आणि कधी कधी असेही 1-2 इन्स्टन्सेस आहेत की आज परत मायदेशी आहेत ते पण करतात मेसेज किंवा कळवतात की ह्या वर्षीचे काही तुम्ही व्हिडिओज किंवा अशा शेअर करू शकाल का आम्हाला, ह्या वर्षी आम्ही आता नाही येऊ शकत आहे. सो आहेत नक्कीच. म्हणजे असे बरेचसे लोक टचमध्ये आहेत आमच्या की आम्हाला व्हिडिओज मागतात मिरवणुकीचे किंवा फोटोज पाठवा, हे सगळं सुरू असतं. एक नवीनता नेहमीच असते तुमच्या वादनात. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा ताल, एक नवीन ताल प्रेक्षकांसाठी, गणेश भक्तांसाठी आणि बाप्पासाठी देत असतात. नक्कीच. यंदा काय विचार आहे? ऍक्च्युली आहे नवीन ताल आहे. तो एक सरप्राईज एलिमेंट असेल, तर तो ऐकण्यासाठी तुम्हाला मिरवणुकीला नक्कीच यावं लागेल. नक्कीच, मी तर सगळ्यांना सांगतो. तुमच्या टीमला इनफॅक्ट सगळ्यांनाच आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही नक्की या तो ताल, त्याचा आनंद घेण्यासाठी. ती मजा तुम्हाला त्याच दिवशी दिसेल. पण येस, आम्ही ते ठरवलेलं आहे की दरवर्षी विसर्जन मिरवणुकीची जी सुरुवात असेल ती एक नवीन ताल, मग तो छोटा असेल, एखादा मिनिटाचा असेल, पण तो एक सरप्राईज एलिमेंट असेल तिथे येणाऱ्या लोकांसाठी. तर यावर्षी सुद्धा आहे. वा, कमाल. उत्सुकता लागलेली आहे प्रत्येकाला आणि सगळ्या प्रेक्षकांनाही मी सांगतो की या. ज्या गणेश मंडळांसोबत तुम्ही वादन करता आणि करून झालेलं आहे त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. परशुराम पथकाचं म्हणजे मी म्हणेन की खरंच म्हणजे आम्हाला खूप चांगल्या मंडळांसोबत वादन करण्याची संधी मिळालेली आहे. सगळीच मंडळं चांगली आहेत, पण जे आपल्याला पुण्यात सगळे खूप फेमस अशी मंडळं आहेत, जसं की आणि परशुराम पथक जसं आपण एक फॅमिलीची गोष्ट आहे, तसंच आमची एक फॅमिली म्हणजे एक गणपतीचं मित्रमंडळ. तर त्यांच्यासोबत आम्ही गेले 10-11 वर्ष वादन करतोय आम्ही त्यांच्या गणपतीसमोर. तर अशी सगळी नावाजलेली मंडळं आहेत आणि पुणे सोडून पुण्याच्या बाहेर सुरतला सुद्धा आपण वादन केलेलं आहे. तर खूप चांगल्या मिरवणुका वाजवतात. पहिल्या दिवशी आता मिरवणुका सुरू होतीलच, तर भरपूर मिरवणुका आहेत या 10 दिवसांमध्ये. तर तुम्ही नक्की या आणि आनंद घ्या. वा, नक्कीच. एक आत्ता आपल्याला जे एक चित्र दिसते काही वर्षांपासूनचं की संख्या वाढतीये वाद्यपथकांची, आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी ते एका अर्थी चांगलंही आहे, वाढत आहे. पण ह्याच्यात जी स्पर्धा असली पाहिजे, जी भक्तिभावपूर्ण स्पर्धा असली पाहिजे, पण ती न ठेवता काही वेगळ्या स्पर्धा पार पडताना दिसतात आपल्याला. तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही? आज पथक म्हणलं की एक यूथ एकत्र आला, पथकांची संख्या वाढतीये, याचे ॲडव्हान्टेजेसही आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. जसं आपण मगाशी अगदी आमच्या पहिल्या वर्षाचा उल्लेख केला, त्यावेळेस एक आपण सरावाच्या जागेसंदर्भात थोडंसं आपण एक हायलाईट केला पॉईंट. तसंच संख्या वाढली तर आज तेवढ्या जागा आहेत का? मग आपण काही केसेसमध्ये असंही अनुभव आला आहे की कधी कधी लोकांना असं एक थोडंसं नरेटिव्ह वाटतो की पथकांचाच आता त्रास होतोय का काय, पण असं नाही आहे. शेवटी ते नागरिक असतात, त्यांच्या अगदी बिल्डिंगच्या जवळ, घराच्या आसपास जर असे 2 महिने ढोल वाजले तर नक्की त्रास होऊ शकतो. पण पथकं ही त्याची काळजी घेतात, मर्यादा कुठेही ओलांडली जाणार नाही याचा नक्की एक आपण सगळ्याच पथकांनी कायम प्रयत्न केलेला आहे की
नागरिक, जो सामान्य नागरिक आहे त्याला कधी त्रास होणार नाही. आणि जसं मी म्हणलं की पथकांची संख्या ही वाढतीये, आज जास्तीत जास्त यूथ परत त्याच्याकडे अट्रॅक्ट होतोय, त्याच्याने संख्या वाढतीये म्हणून नवीन पथकं तयार होत आहेत. नवीन पथकं तयार होत असताना नक्कीच ती पथकं जर का त्या संस्कृती किंवा काही मोराल्स, काही व्हॅल्यूजला धरून निघत असतील तर नक्कीच चांगलीच गोष्ट आहे ती. पण पथक काढण्यासाठी किंवा पथक एक काही कारणास्तव दुसरं पथक निर्माण झालं तर ह्याच्यावर दुसरं असंही आपण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज मी एक पथक काढतोय तर काही मोराल, काही व्हॅल्यूज, काही आयडियॉलॉजीज मी एक समोर ठेवू शकतो. ह्या आयडियॉलॉजी कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी पथकाबरोबर मॅच होतही असतील. आज तुम्हाला जर वादनाचा आनंद घ्यायचा आहे, कारण हे शेवटी एक पॅशन आहे, आज हे पॅशन तुम्ही तिथेही फुलफिल करू शकता असा विचार करावा. हे प्रत्येकाचं शेवटी एक इंडिव्हिज्युअल मत असू शकतं, हे कोणावर आपण लादू शकत नाही. पण असं जर घडलं की मला शेवटी जर माझं पॅशन एक फुलफिल करण्यासाठी कुठं दुसरीकडे प्लॅटफॉर्म आहे उपलब्ध ऑलरेडी, तर मी विचार करू शकतो का तिथे जाण्याचा. संख्येवर मर्यादा अशा प्रकारे हे येऊ शकते. सो हे अगेन हे इंडिव्हिज्युअल आहे, पण ह्याच्यावरही चांगले चांगले आज आपल्याकडे मार्गदर्शक आहेत जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात सुद्धा. आणि नक्कीच पथकांच्या अगेन संख्या वाढल्या जरी असल्या तरी सुद्धा पथकं ही कायम एक मर्यादा पाळूनच सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढे जात असतात, ज्याच्याने सामान्य नागरिक कुठं हैराण होणार नाही ह्याची नक्की दखल घेतली जाते. आणि हे इतकं सुंदर वादन असतं तुमचं, जे जगप्रसिद्ध आहे मी म्हणेन. बाहेरून कधी असं विचारणा आली का की तुमची एखादी शाखा मी ओपन करू का? आलेली आहे, बरेच असे आलेले आहेत ऑफर्स. पण जसं मी तुम्हाला म्हणालो की थोडंसं आम्ही लो प्रोफाईलच असतो आणि आपण इथेच आत्ता सध्या ठेवलेलं आहे. आता आमच्यातलेही काही वादक बाहेर शिकायला गेलेले आहेत, तर तेही आम्हाला म्हणालेले आहेत की इथे सुरू करू शकतो का. पण जसं अनिकेतने मगाशी सांगितलं की लगेच सुरू करायचं का, किंवा त्याच्यामागे काय प्लॅनिंग असेल, किंवा त्याचा जो काही बाबा तुला ते काय लागेल त्याच्यासाठी साहित्य, आता तिथे साहित्य रेडीली अवेलेबल आहे नाही आहे तर आपण इकडनं पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टीची जेव्हा एक प्लॅनिंग होते तेव्हाच तो तिकडे तो संच किंवा तो संघ तिथं उभारू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कशनमध्ये आहेत आत्ता. अजून तरी आम्ही आत्ता कुठेही आमची फॉरेनला किंवा असे कुठेही ब्रांच नाही, पण हे डिस्कशन्स आहेत. तर आता पुढे जाऊन बघूयात काय होते. शेवटाकडे येतो. बाप्पाकडे मागणं काय? बाप्पाकडे मागणं हेच आहे की जसं गणेश उत्सव आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो, हे एकत्रित रित्या असंच पुढे चालत राहिलं पाहिजे. DJ जे आहेत हे साऊंड लिमिटेशन्स म्हणजे फक्त बाबा सगळ्यांचा विचार करून हा गणेशोत्सव पुढे नेला गेला पाहिजे. फक्त ह्युमन्स नाही पण प्राणीसुद्धा. म्हणजे मी अगदीच सांगेन तुम्हाला ऑनेस्टली की बाबा रस्त्यावर पण कुत्री, मांजरी किंवा गाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या हे प्राणी आहेत, त्या आवाजाचा इम्पॅक्ट त्यांच्यावरही किती होऊ शकतो ह्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. जेव्हा मिरवणुका चालतात खूप गर्दी असते, त्या गर्दीतनं एखादा प्राणी किंवा कुत्रा किंवा काही असं हरवला असेल तर त्यांना थोडी वाट करून देणं, जसं आपण ॲम्ब्युलन्स आली तरी त्यांना हे करून देतो. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्तच आपण माणसं नाही तर मग ही जनावरं किंवा हे जे प्राणी आहेत यांचासुद्धा विचार करून सगळ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव उत्सवासारखाच साजरा केला पाहिजे. उत्सव म्हणलं तर आनंद असलाच पाहिजे. थोडेसे वादविवाद होणार पण त्यातूनही त्यावर मात देऊन आपण सगळे एकत्र कसे राहू ह्याच्यावरच विचार करत मी गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना करेन की सगळ्यांना एकत्रच ठेवलं पाहिजे त्यांनी, आणि हा उत्सव आणि असे अनेक उत्सव हे एकत्रितपणे पार पाडले पाहिजेत. नक्कीच. वादक म्हणून जी मेहनत 2 महिने सगळ्याच वादक मंडळींनी वेगवेगळ्या पथकांच्या प्लॅटफॉर्मवर घेतलेली आहे, त्यांची जी कला सादर करायची आहे त्याचा आता परवापासून जो पहिला दिवस आहे आपला तेव्हापासून सुरुवात होणार आहे. सर्व वादकांना बाप्पांनी तीच ताकद, तीच ऊर्जा आणि तीच शक्ती देव की त्यांनी घेतलेले परिश्रम हे नक्कीच वादनरूपी सेवेतनं ते उतरवतील आणि हा पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी अजून भरभराटीला जाऊ देत. वा, कमाल. मंडळी, खूप छान गप्पा झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी वादन संस्कृतीच्याही जाणून घेता आल्या आणि आपला उत्सव खऱ्या अर्थानं आपण योग्य पद्धतीने सगळ्या जगासमोर कसा ठेवला पाहिजे याचंही उत्तम विश्लेषण सरांनी केलेलं आहे. त्याचसोबत काय तर हा उत्सव केवळ
आपल्या माणसांचा आहे का तर नाही, तो निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेऊ, प्रत्येकाला जपूयात. आणि जसं वादनासाठी एका छताखाली येऊन आपण एकत्रितपणे वादनाचे सराव करतो आणि सुरेल वादन जगाला देतो, ऐकवतो, तसंच आपल्यातली एकी दाखवून देऊयात जगाला. आणि मी या नोटवर सगळ्यांची रजा घेतो. सर, तुम्ही आलात आणि खूप गप्पा सुंदर झालेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.